नमस्कार, मी सुदाम गंगावणे बोलतो आहे. पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या समोर आलेलो आहे. सगळ्यात पहिले की नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आज एक असा विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे की डोंबिवलीचं एक अनधिकृत बांधकाम आहे, अनधिकृत प्रार्थनास्थळ आहे आणि त्याचा पाठपुरावा गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे. आज त्यांचा 50वा दिवस आहे. माझ्यासोबत महेश निंबाळकर आहेत. महेश निंबाळकर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाशी ते संबंधित आहेत आणि कल्याण डोंबिवलीतल्या अनेक प्रकरणं त्यांनी समोर मांडलेले आहेत. आज ते डोंबिवलीतही ते उपस्थित होते. आज 50वा त्यांचा दिवस होता आणि 50 दिवस सतत महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या ज्या कार्यालय आहेत, वॉर्ड ऑफिसर, वॉर्ड अधिकारी आहेत, महानगरपालिका मुख्यालय आहेत, अशा ठिकाणी ते निदर्शनं करत आहेत. पण त्यांच्या निदर्शनाची महानगरपालिकेने कशी दखल घेतली नाही. नेमकं काय प्रकरण आहे ते समजून घेऊया. महेश, पोस्ट मराठीमध्ये स्वागत आहे. मला एक सांग, काय प्रकरण आहे सगळं? ॲक्च्युली प्रकरण म्हणजे 2015 साली आपल्या डोंबिवलीतील कस्तुरी प्लाझाच्या इथे एक अनधिकृतपणे प्रार्थनास्थळाचं बांधकाम सुरू होतं. तिथल्या रहिवाशांनी माझ्याकडे येऊन तक्रार केली, कारण स्थानिक नगरसेवकांनी त्यांना तक्रारीचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे सहकार्य केलं नाही तक्रारीनुसार. मग ते माझ्याकडे आले होते आणि माझ्याकडे तक्रार केल्यानंतर मग मी त्याचा पाठपुरावा सुरू केला. तक्रार अशी होती की तिथे एक रहिवाशी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पुनर्बांधकामाचा दाखला जो रहिवाशासाठी दिला होता, त्या बिल्डिंगच्या बाहेर, इमारतीच्या बाहेर त्यांनी एक मंदिर सदृश्य बांधकाम चालू केलं होतं मार्बलचं. आणि ते मार्बल कटिंग बिटिंग सगळं ते तिथेच करायचे. त्यामुळे स्थानिकांना जे आजूबाजूला आणि 15, 16, 17 अशा इमारती आहेत आजूबाजूला, तर त्या लोकांना त्रास होत होता त्याचा. तर त्याची मग तक्रार माझ्याकडे केल्यानंतर मी पाठपुरावा चालू केला त्यांचा त्या संदर्भातला. पण नंतर पाठपुरावा माझा सुरू असताना 22 मार्च 2017 या दिवशी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्याची केस रामनगरला आहे, 307 आहे. त्याच्यामध्ये मी म्हणजे एक नागरिकांचे मी म्हणेल की आशीर्वाद होते म्हणून मी वाचलो त्याच्यातून. आणि नंतर पुन्हा मी जरा माझ्या पायावर उभा राहिल्यानंतर आता पाठपुरावा पुन्हा करतो एकदा त्याचा. आणि किती वर्ष झाले? 25 जानेवारी 2016ला पहिली तक्रार आहे माझी. म्हणजे आता मी छोटेशाच फाईल आणलेली आहे, नाही तर अशी फाईल आहे, मोठी फाईल आहे. तर इथं तुम्हाला लागलं होतं? हो, इथे आहे, इथे लागलेलं आहे. हा पाय माझा फ्रॅक्चर आहे आणि डोक्याला माझे कवटीला थोडंसं क्रॅक होतं. महानगरपालिका, आज तुम्ही 50वा तुमचा दिवस आहे. आज तुम्ही गेल्या 50 दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वाढवर करतोय आणि आता मी जे पत्र दिलं आहे की मी वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहे. त्याचं हे असं आहे की ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला होता, हल्ला झाल्यानंतर मी पुन्हा पायावर उभा राहिल्यानंतर पाठपुरावा सुरू केला मी. त्यानंतर नगररचनाने मला पत्र दिलेलं आहे की तिथे जे पहिला पुनर्बांधकामचा दाखला आहे त्याच्यानंतर आमच्यातर्फे कुठलेही त्याला परमिशन दिलेले नाही आहे किंवा नियमाकुल पण नाही आहे, असं माझ्याकडे पत्र आहे. त्याच्यानंतर माझा पाठपुरावा सुरू असताना 17 तारखेला म्हणजे एक साधारण 3-4 महिन्यापूर्वी दीपक शिंदे वॉर्ड ऑफिसर होते, त्यांनी कारवाई पण लावलेली निष्कासित करायची. माझ्याकडे पेपर्स आहेत. पोलीस संरक्षणासाठी त्यांनी मागणी केलेलीचे पण मी RTIमधून मागवलेले आहेत. तर ती कारवाई पण त्यांनी केली नाही. मला माहिती होतं कारवाई तर होणार नाही. यांनी फक्त एक 15 ऑगस्टला माझं जे आंदोलन होतं ते पुढे ढकलण्यासाठी आम्ही 17ला कारवाई करतो असं दाखवलं होतं त्यांनी. कुठेतरी महानगरपालिका भेदभाव करते असं तुम्हाला वाटते? कारण आता मी सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह आहे, तुमचं आंदोलन पण बघतोय, तुमचं निर्भय बनव आंदोलन आहे. तुम्ही लोकांना नेहमी सांगत असतात की पुढे येऊन जे काही चुकीचं होत असेल त्याच्या विरुद्ध आवाज उचला, असं तुम्ही आव्हान करता नेहमी. बरोबर. आता तुमच्या संदर्भातच असं होतंय, म्हणजे नेमकं काय? नाही, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आत्तापर्यंत जेवढे आयुक्त आलेत त्या सर्व आयुक्तांनी आदेश दिलेले ते निष्कासित करण्याचे. परंतु खालचे जे मंडळी आहेत, उपायुक्त आहेत, प्रभाग अधिकारी आहेत किंवा जे कोण कारवाई करणार आहेत ते कारवाई त्याच्यावर करत नाही आहेत. आणि मुळात मला असं म्हणायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या ज्यावेळी आदेश दिला होता की बाबा जे अनधिकृत म्हणजे प्रार्थना संदर्भाचा जो आहे तो आदेश, म्हणजे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधली मंदिरं तोडली, बौद्ध विहार तोडले, मशिदी तोडल्या आणि मग जैन मंदिर तुम्हाला आठवते का एक तरी तोडलेलं? एकही जैन मंदिर तोडलेलं नाही आहे. मी म्हणजे माझ्याकडे सांगू शकतो ठामपणे की आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली 90% प्रार्थनास्थळे जैन ही अनधिकृत आहेत. महानगरपालिका अशी काय करते? आर्थिक हितसंबंधातूनच हे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाही आहेत ना. हो, आता माझ्याकडे जे मी तुम्हाला आता म्हणजे सुरुवातीला दाखवतो, एक मिनटं.
आता मी हा तुम्हाला जातो हा GR दाखवतो शासनाचा. या शासनाच्या GR नुसार तुम्हाला जे ज्यावेळी ते मंदिर आपली तोडली ती ह्या GR नुसार ती मंदिरांवर कारवाई केलेली आहे. आणि स्वतः विजय सूर्यवंशी साहेब जे आपले आयुक्त आहेत त्यांनी या GRचा दाखला देऊनच वॉर्ड ऑफिसरना सांगितलं निर्णय सांगितलं होतं की बाबा तुम्ही कारवाई करा. तुमची पहिली तक्रार इथे आहे माझी, एक मिनिट. हे सगळे कागदपत्र महेशनी सोबत आणलेले आहेत आणि याच्यामध्ये 2000 ही बघा हे पान फाटक हे साध्या पाण्यामध्ये त्यांनी तयार केलेले 25/1/16चं त्यांच्याकडे पत्र आहे आणि त्यांनी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. कस्तुरी प्लाझाच्या समोर हे अनधिकृत प्रार्थनास्थळ उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करा म्हणून त्यांची पहिली मागणी आहे. आणि आज जी आहे आज तुम्ही समजू शकता की 1 जानेवारी 2021 उजाडला आहे आणि गेल्या 50 दिवसापासून महेशचं रोज उपोषण सुरू आहे. हां, आणि म्हणजे एक लक्षात येईल की महानगरपालिका आपल्या ज्युरिडिशनमध्ये जे अनधिकृत होतं, अनधिकृत बांधकाम किंवा इमारती किंवा काही, ते कशा पद्धतीने टेकल करतात त्याचं उत्तम उदाहरण हे निंबाळकरांचं असेल. मला एक सांगा, तुम्ही सूर्यवंशीशी भेटले नवीन आयुक्तांशी? हो, मी ज्यावेळी ते आले होते ना त्यावेळी नंतर जनता दरबार सुरू केले त्यांनी. तर आय थिंक दुसऱ्याच जनता दरबारला मी भेटलो होतो. तर त्यांनी स्पष्ट आदेश दिले की बाबा 2009 नंतर जर बांधकाम केलेलं असेल तर वॉर्ड ऑफिसरना सांगितलं की तुम्ही नोटीस द्या त्यांना, 15 दिवसात तुम्ही खाली करा, नाही तर आम्ही कारवाई करू. तशी त्यांना नोटीस पण दिलेली आहे. म्हणजे कारवाई फक्त कागदोपत्री होते. मी तुम्हाला नोटीस दाखवत होती. म्हणजे त्यांनी वॉर्ड ऑफिसरनी त्यांना नोटीस पण दिली की बाबा असं तुम्ही 15 दिवसात हे करा. हे बघा, जैन मंदिराच्या वाढीव बांधकाम नाही तर कुठलंही हे दिलेलं नाही आहे. आणि नाहीतर मग आम्ही 15 दिवसानंतर आम्ही काढू म्हणून. हे बघा, 15 नाही तर स्वतः काढून घ्यावे, नाही तर महापालिकेकडून आम्ही करून खर्च वसूल करणार. पत्राला पण जवळजवळ आता एक ऑगस्ट आहे, ऑगस्टचं पत्र आहे, म्हणजे 2020 ऑगस्टचं पत्र आहे. म्हणजे याला पण आता जवळजवळ स्वतः काढून घ्यावे. 6 महिने उलटले. महापालिकेत सदर बांधकाम निष्कासित करण्यात येऊन त्याचा खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल. पण आता वॉर्ड ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी मी बोललो, ते म्हणाले की आम्ही टीपीला कळवलेलं आहे. टीपीचं मला ऑर्डर टीपी ते टाइमपास करतात. टीपीच करतात ते, टाइमपास चालू आहे त्यांचा. टीपी म्हणजे आपल्याकडे जे आहे ते टाइमपास विभाग आहे तो महापालिकेचा. आमदार पॉलिटिकल हो, त्यांचा दबाव असलं. कारण ज्यावेळी आम्ही आता मी मीडियासमोर बोलतोय पण अनऑफिशियली माझ्याकडे त्यांनी कबूल केलेलं आहे की महेश तुला माहिती आहे आम्ही जर इथे याची कारवाई लावली तर बाबा हे अशा असं याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि आम्हाला त्यांचे असे फोन येतात. म्हणजे मी तर स्पष्ट सांगेन की ज्यावेळी मला 17 तारखेचं ज्यावेळी दीपक शिंदे वॉर्ड ऑफिसर होते त्यांनी मला पत्र दिलं की आम्ही 17 ऑगस्टला कारवाई करतोय. हां, त्यांना 1 महिन्याच्या आत कमी केलं, 1 ते 1.5 महिन्याच्या आत. कारण काहीतरी क्षुल्लक कारण लावून कमी केलं. पण माझा आरोप आहे की हे पत्र दिल्यामुळे त्यांना ते डिमोशन केलेलं आहे. दीपक शिंदे म्हणून आहेत. पण आता महेश, मला एक सांगा, तुम्ही अण्णा हजारेंचं सगळं मुवमेंट राबवलेली आहे, अण्णांना त्यावेळी राबवलेले काम केलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये असं वाटलं नाही की हे प्रकरण अण्णांकडे द्यावं म्हणून? नाही, नेलेलं आहे ना अण्णांच्याकडे आहे हे प्रकरण. पण कसं आहे, अण्णांची पण तब्येतीमुळे मी तिकडे जास्त त्रास देत नाही त्यांना. त्याच्यामुळे मी पण ज्यावेळी आम्ही गेलो होतो मागे माझ्यावर हल्ला होण्याच्या आधी मी अण्णांच्या, कारण ह्या 3 वर्षात तर मला जाता नाही आलेलं, पण त्याच्या आधी मी ज्या तक्रार केल्यानंतर आम्ही गेलो होतो त्यावेळी प्रकरण 50 दिवस, आज 50वा दिवस आहे. 50 दिवसात तुम्हाला महानगरपालिकेचा एकही अधिकारी भेटला नाही? नाही, एकही नाही, एक पण नाही, कोणीच भेटलं नाही. मग आता तुम्ही पुढे काय करा? मग आता मी आता 1 आठवड्यापूर्वी त्यांना पत्र दिलेलं आहे. ज्यावेळी मी सावंतांना एकदा मी स्वतःहून भेटायला गेलो होतो. कसं आंदोलन केलं तुम्ही? एकदा कपडे पण काढले होते? हो, काढले होते ना. माझ्यावर हल्ला झाला होता 22 मार्च 2017ला. तर 1 वर्ष त्याला झाल्यानंतर म्हणजे 22 मार्च 2018ला मी डायरेक्ट महापालिकेत जाऊन अर्धनग्न आंदोलन केलं होतं. त्यावेळी तुम्हाला पोलिसांनी पकडले? हो, पोलीस तर नेहमीच एकच कार्यवाही करते, मला उचलून परत पोलीस स्टेशनला नेतात, थोडा वेळ थांबून एक दिवस थांबवतात, घेऊन जातात. ॲक्च्युली खरं तसं म्हणलं ना तर पोलिसांची पण जबाबदारी आहे. कारण शासनाचा एक जो नंतरचा एक GR आहे, हा GR आहे, तुम्हाला दाखवतो. आता बघत होतो. तो नाही दुसरा. हा बघा, हा गृह विभागाचा आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग धार्मिक स्थळांच्या बांधकामास सुरुवात करण्यापूर्वी गृह विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याबाबत. हा 2018चा आहे. पण ठीक आहे, ते 2016 पासूनचं बांधकाम सुरू आहे. म्हणजे ह्याला जोपर्यंत गृह विभाग परमिशन देत नाही तोपर्यंत कोणी देऊ शकत नाही. म्हणजे ATPला पण हे नाही आहे हे करायचा.
आता तुम्ही 50 दिवस झालेत, नवीन वर्ष उजाडलेले, पण पुढं काय करणार? पुढे मी त्यांना एक 8 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे. हा तेच सांगत होतो, आपण विसरलो. सावंतना भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की हे जर आपण कारवाई केली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वगैरे त्यांनी भरपूर मला सांगितलं. तर मी त्यांना नंतर मी एक पत्र दिलं आहे. त्यांना सांगितलं आहे की बाबा ठीक आहे, हा मंदिर तर तुम्ही म्हणताय ना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तर हा विषय आपण तात्पुरता बाजूला ठेवूया. मग तुमच्या वॉर्डमध्ये जी इतर अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावर तुम्ही का कारवाई करत नाही आहे? म्हणजे एक तुम्ही बघता मीडियामध्ये येतं, कुठेतरी झोपडपट्टीवर कारवाई केली, कुठेतरी कुठल्या तरी चाळींवर कारवाई केली. या जर कारवाया सोडल्या तर कुठल्याही टॉवरवर कारवाई केलेल्या तुम्ही ऐकलं आहे का? जरी कारवाई समजा एखादं केलेली दाखवले तरी पैसे नाही मिळाले म्हणूनच कारवाई करतात. ते पण भिंती तोडतात, टॉवर तोडत नाहीत. मग त्यांना मी हेच विचारलं की याच्यानंतर ज्यावेळी माझा 50 दिवस होईल, म्हणजे उद्यापासून मी प्रत्येक वॉर्डला मी पत्र दिलेलं आहे. आत्ता सध्या डोंबिवलीतल्याच दिलं आहे. नंतर मी कल्याणच्या वॉर्डमध्ये पण येणार आहे. फ असेल, ग असेल, ह असेल किंवा ई असेल, या वॉर्ड अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की तुमच्या विभागामध्ये जे अनधिकृत बांधकामं सुरू आहेत